इडली तयार करताना कुठला तांदूळ वापरायचा किंवा मिश्रण इडलीचं फर्मेंट करताना कशा प्रकारे फर्मेंट करायचं, आज अगदी पूर्ण बेसिक टिप्ससहित मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इडली छान जाळीदार मऊसूत कशी तयार करायची आणि तीसुद्धा रेशनच्या तांदळापासून, अगदी तुम्ही काही गोष्टी लक्षात जर ठेवल्या तर तुम्हाला कधीच इडली करताना कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही। चला तर बोलण्यात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी खोलगट असं एक भांडं घेतलेलं आहे आणि आता एक वाटी तुम्ही अशी घरातली कुठलीही सेट करून घ्या। या वाटीनेच आपण सर्व साहित्य मोजणार आहोत, म्हणजेच या ज्या वाटीनेच आपण पूर्ण साहित्य घेणार आहोत। तर इथे या वाटीने मी 4 वाट्या एवढे तांदूळ घेणार आहे आणि तांदूळ हे रेशनचेच वापरलेले आहेत। म्हणजे आता तुम्हाला हाही प्रश्न पडणार नाही की रेशनच्या तांदूळाची इडली व्यवस्थित होत नाही। ते तुम्हाला मी आज दाखवत आहे की रेशनच्या तांदूळानेही इडली छान अशी फुलल्या जाते। आता इथे 1 वाटी आपण उडदाची डाळ घेणार आहोत आणि आता डाळसुद्धा आपण तांदळासोबतच भिजू घालणार आहोत। इथे 1 वाटी एवढे मी पोहे घेतलेले आहेत। नेहमीचेच आपण जे कांदा पोहे करण्यासाठी वापरतो तेच हे पोहे आहेत। आता हे पोहे आपण यांचं काय करायचं हे नंतर तुम्हाला सांगणार आहे मी। तर आता आपण डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता डाळ तांदूळ आपण हे भिजण्यासाठी 5 ते 6 तास ठेवणार आहोत। त्याआधी 1 चमचाभर मेथीदाणा आपण या तांदळासोबतच भिजू घालणार आहोत। तर आता डाळ तांदूळ आपण 5 ते 6 तासासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहोत। यापेक्षा जास्त ठेवू नका, कारण यापेक्षा जर जास्त तुम्ही ठेवलं हे तर मिश्रण जास्त आंबट होतं। तर आता 6 तासानंतर आपण भेटूया। तर आता इथे जे आपण डाळ तांदूळ भिजत घातलेले होते तर 6 तासानंतर मी तुम्हाला हे दाखवत आहे। आता डाळसुद्धा छान भिजल्या गेलेली आहे आणि आपले तांदूळसुद्धा जास्त असे फुललेले आहेत आणि मेथीदाणासुद्धा फुललेला आहे। तर आता हे जे आपण पोहे घेतलेले होते तर हे पोहे आता आपण भिजवून घेणार आहोत। इथे इडलीमध्ये आपण या पोह्यांचा सुद्धा वापर करणार आहोत। तर पोहे भिजायला फार असा काही वेळ लागत नाही। यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले आणि परत एकदा पाणी टाकून घेतलं। आता डाळ तांदूळ आपण परत एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ही महत्त्वाची टिप्स। ते पाणी आपल्याला इथं अजिबातही वापरायचं नाही, कारण या पाण्यामुळे मिश्रण जास्त आंबट होतं। तर हे पाणी आपल्याला अजिबातही वापरायचं नाही। आता इथे आपण भिजवलेले पोहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तांदूळ आणि मेथीदाणा तो सुद्धा छान भिजलेला आहे, तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत आणि थोडं पाणी टाकत आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे। म्हणजे रवा टेक्स्चर आपल्याला याचं ठेवायचं आहे। जास्तही बारीक आपल्याला इथे करायचं नाही, डोशासारखं पाहू शकता रवाळ असं बारीक केलेलं आहे। आता सर्व मिश्रण म्हणजे सर्व डाळ तांदूळ हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि हे तुम्हाला कन्सिस्टन्सीसाठी दाखवत आहे की आपल्याला कितपत पातळ हवं आहे। तुम्ही घट्ट हे मिश्रण ठेवू नका। मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे तितकंच आपल्याला पातळ ठेवायचं आहे। यापेक्षा जास्त पातळ आपल्याला ठेवायचं नाही आणि घट्टसुद्धा ठेवायचं नाही। ते का ते मी पुढेच तुम्हाला सांगणार आहे। आता यामध्ये आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। मीठ आपण इथे यावेळीच या मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे थोडं स्पीडने आपल्याला हे मिक्स करायचं आहे। म्हणजे यामध्ये हवा भरली जाईल छान आणि हे मिश्रण फुलल्या जाईल, म्हणजेच फर्मेंट होणार आहे चांगल्या प्रकारे। आता पाहू शकता भांड्याच्या किती खाली आहे। यावर झाकण ठेवणार आहे आणि रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे। आता ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे। तर पाहू शकता मिश्रण अगदी भांड्याच्या बाहेरपर्यंत आलेलं आहे। याच्या खाली मी एक ताट ठेवलेलं होतं। तर आता हे भांडं मी बदलून घेणार आहे परत। तर तुम्हाला हे जवळून दाखवत आहे। तर पाहू शकता हे किती भांड्याच्या वरपर्यंत आलेलं आहे आणि मीठ आपण जे टाकून घेतलेलं होतं आधी आणि पाण्याचंही प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं होतं ते या गोष्टीसाठीच आहे, कारण आपण यामध्ये जे हवा भरल्या गेलेली आहे, तुम्ही यावेळी जर आता यामध्ये मीठ टाकत असाल आणि पाणी जर घट्ट असेल तर याची पूर्ण ही जाडी नाहीशी होणार आहे, म्हणजेच मुळल्या जाणार आहे। म्हणून आपल्याला मीठ आणि पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित म्हणजे त्यावेळीच टाकायचं आहे।
तर आता बघू शकता ते मिश्रण मी या भांड्यात टाकून घेतलेलं होतं. तर आता इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे की यावर सुद्धा किती छान जाळी तयार झालेली आहे. त्या भांड्यात हे मिश्रण बसत नसल्यामुळे मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जवळून दाखवत आहे किती आपलं हे मिश्रण असं हलकं झालेलं आहे. तर तुम्ही अशा योग्य प्रमाणात जर डाळ तांदूळ व्यवस्थित भिजवून घेतले आणि व्यवस्थित बारीक करून घेतले, मी ज्याप्रमाणे सांगत आहे तसे, तर तुम्हाला इडली करताना कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की आपण हे रेशनच्या तांदळापासून बनवलेले आहेत. तर आता पाहू शकता इथे जवळून तुम्हाला हे सगळं दाखवत आहे मी. आणि आता इडली करत असताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण 1 चमचाभर तेल टाकणार आहोत. यामुळे इडली आपण जी तयार करून ठेवणार आहोत ती दिवसभर जरी राहिली तर ही इडली तुमची छान मऊसूद अशी राहणार आहे आणि खाताना घशामध्ये त्याचा घाससुद्धा अडकला जाणार नाही. नुसतं इडली खाल्ली तरीही ती छान रुचकर लागणार आहे. त्यासाठी हे तेल इथं वापरलेलं आहे. तर चला तर आता इडली तयार करायला घेऊया. इडलीचा जो पात्र आहे त्याला छान मी तेल लावून घेतलेलं आहे आणि इडलीच्या कुकरमध्ये सुद्धा पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता या पात्रामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत आणि इडली तयार करायला घेणार आहोत. पाणी छान उकळायला तुम्ही आधीच ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे इडली छान ही कुकरमध्ये ठेवतानाच ती फुलल्या जाते. आता हे सर्व जे पात्र आहेत इडलीचे ते मी पूर्ण असेच भरून घेतलेले आहेत आणि आता आपण ही इडली शिजायला ठेवणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही इडली नक्की करून बघा. अगदी स्पॉन्जी अशी इडली तुमची तयार होणार आहे. पूर्ण हे पात्र मी या कुकरमध्ये ठेवून घेणार आहे आणि 10 ते 12 मिनटं आपण ही इडली शिजवून घेणार आहोत. यावर झाकण ठेवणार आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही इडली शिजवायची आहे. तर इडलीचं कुकर गार झालेलं आहे. त्यामध्ये मी टूथपिक तुम्हाला टाकून दाखवत आहे. तर अगदी क्लीन आपली टूथपिक बाहेर येत आहे. तर आता इडली थोडी आपण जास्त म्हणजे 5 मिनटं फक्त गार होऊ द्यायची आहे. यापेक्षा जास्त इडलीचं हे पात्र आहे ते गार नका होऊ देऊ, कारण त्यामुळे इडली काढताना इडलीच्या कडा तुटल्या जातात आणि क्लीन अशी इडली आपली निघत नाही. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. त्यामुळे इडली छान अशी क्लीन निघते. तर आता मी तुम्हाला काढून दाखवलेलीच आहे आणि जवळूनसुद्धा दाखवत आहे की किती जाळीदार इडली तयार झालेली आहे आणि हलकीसुद्धा किती आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. खाताना अजिबातही या इडलीचा घास अडकल्या जात नाही घशामध्ये आणि तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवत आहे. तोडतानाच तुम्हाला इडलीचं जे जे टेक्स्चर आहे ते दिसतच असेल की किती हलकी आपली इडली झालेली आहे आणि अशी एकदम कापसासारखी मऊसूद अशी एकदम हाताला लागत आहे, स्पॉन्जी अशी. आता माझ्या राहिलेल्या इडल्या आहेत पूर्ण, त्यासुद्धा मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता इडली प्रत्येक छान अशी जाळीदार आणि मऊसूद तयार झालेली आहे. तुम्हाला मी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे, डाळ तांदूळ भिजत घातल्यानंतर ते किती तास भिजवायचे आणि आपण जे मिश्रण तयार करत असताना त्यामध्ये डाळ तांदूळ आपण जे भिजत घातलेले आहेत त्याचा आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही. पूर्ण टिप्ससहित तुम्हाला मी रेसिपी दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता इडली आपली किती छान अशी तयार झालेली आहे. हिवाळा असो किंवा पावसाळा असो, आता मिश्रण फर्मेंट करायचं तुम्हाला अजिबातही प्रश्न पडणार नाही. छान हिवाळ्यातही तुमचं हे मिश्रण फर्मेंट होणार आहे आणि अशीच तुमची इडली जाळीदार तयार होणार आहे. तर तुम्ही अगदी योग्य प्रमाणात आपण जी इडली सांगितलेली आहे ती रेसिपी जर तुम्ही ट्राय करून बघितली तर तुम्हाला कुठलाही प्रश्न पडणार नाही. सांबार आणि चटणीचा व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हिडिओची लिंक देणार आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.